तर आजचा आपला हा एक छोटासा पॉडकास्ट म्हणा किंवा एक Q&A म्हणा, ज्याच्यात आपण बघणार आहोत की IT इंडस्ट्रीमध्ये सध्या मार्केट कसं आहे आणि विशेष म्हणजे फ्रेशर्स लोकांसाठी मार्केट कसं आहे आणि जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एंट्री कशी करायला पाहिजे. तर मुळात नेमकं IT इंडस्ट्री वर्क कशी करते, जसं आपण सोशल मीडियावर बघतो की तिथं दाखवलेलं वेगळं असतं का आणि जसं IT इंडस्ट्री खरंच मुळात वेगळं चालते का, हे आपण बघणार आहोत. ऍज अ फ्रेशर आपण नेमकं चुकतोय कुठं आणि फ्रेशर असताना तुमच्यामध्ये कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे, कंपन्यांना कोणत्या स्किल पाहिजे असतात, हे सगळं आपण आजच्या पॉडकास्टमध्ये किंवा या छोट्याशा Q&A मध्ये डिस्कस करणार आहे. तर सर्वात पहिला आणि खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न की IT इंडस्ट्री वर्क कशी करते किंवा सध्या IT इंडस्ट्रीचे सिच्युएशन काय. येस, हॅलो प्रवीण. सो Hi. आपण आज डिस्कस करणार आहोत, जसं तू सांगितलंस की IT इंडस्ट्रीमध्ये करंट सिच्युएशन काय आहे, राईट, फ्रेशरसाठी आणि एक्सपिरियन्ससाठी. सो फ्रेशरसाठी Right. करंट सिच्युएशन कशी आहे की फ्रेशरसाठी हायरिंग आहेत, बरोबर, जसं की सॉफ्टवेअर टेस्टिंग, सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट, डेटा सायन्स किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट किंवा UI डिझाईन, सगळ्यांसाठी हायरिंग आहेत, पण जॉब वॅकन्सी आहेत. पण एक्झॅक्टली मुलं काय चुकी करतात फ्रेशर असताना मुलं काय करतात, रिझ्यूम बिल्डिंग करतात कॉलेजच्या बेसिसवरती, राईट. कॉलेजच्या Right. बेसिसवरती जर का रिझ्यूम बिल्डिंग केली, फॉर एक्झाम्पल IT मध्ये सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर जॉब आहे किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर जॉब घ्या, जर का कॉलेजच्या हिशोबाने जर का त्यांनी रिझ्यूम बिल्डिंग केला तर त्या जॉबसाठी ते शॉर्टलिस्टच होणार नाही, बरोबर आहे. सो कॉलेज स्टुडंटला किंवा फ्रेशर्सला डिसाईड करायला पाहिजे की सुरुवातीला जायचंय कोणत्या फील्डमध्ये. फॉर एक्झाम्पल त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचंय, सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जायचंय, डेटा सायन्समध्ये, डेटा अनालिस्टमध्ये, कशामध्ये जायचंय. त्यावरतून त्यांनी काय केलं पाहिजे की Naukri.com वरती जॉब्सला व्हिजिट केलं पाहिजे की या जॉबसाठी लागणाऱ्या की स्किल कोणत्या आहेत, बरोबर आहे. आणि त्यावरून त्यांनी JD घेतला पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि प्रॉपर रिझ्यूम बनवला पाहिजे. प्रॉपर रिझ्यूम बनवल्याच्या नंतर त्यांनी इन्स्टापासून दूर राहिलं पाहिजे, राईट. सो इन्स्टावरती काय होतं की रील्समध्ये काही रील्स व्हायरल होण्यासाठी स्प्रेडिंग करतात की बाबा IT मध्ये HR लोक कसे हायर करतायत, किंवा हे टोटली रॉंग असतं, कारण ते फक्त आणि फक्त रील्ससाठी असतं. सो रीलच्या दुनियेतून बाहेर येऊन आपण पर्टिक्युलरली कॉग्निझंटच्या पोर्टलवरती, Naukri.com वरती, इन्फोसिसच्या पोर्टलवरती, सो पर्टिक्युलर कंपनीच्या जर का पोर्टलवरती अप्लाय केलं, सो बिलकुल फ्रेशर असताना पण कॉल येतात. फक्त वे राईट पाहिजे, वे डायरेक्शन जी आहे ही फिक्स पाहिजे. असं नाही की ओव्हरऑल डिजिग्नेशनला तुम्ही अप्लाय करताय. ओके, Exactly. म्हणजे जर फॉलो केलं तर इन्क्रीज होतील कॉल नक्कीच. राईट, म्हणजे जो अप्लाय करतो त्याला एक प्रॉपर डायरेक्शन असणं आवश्यक आहे विथ स्किल, राईट. राईट, आता एक्झॅक्ट. आपण सोशल मीडियावरती आता आपण त्याच्या रील्स वगैरे बघितल्या होतात की मुलं हायरिंगसाठी हातामध्ये त्यांचे CVs वगैरे घेऊन उभे आहेत. हे मुळात समजा नसेल तसं. राईट. तसं थोडं पण नाहीये, कारण काय आहे ना की फ्रेशरसाठी मुलांना कुठल्या स्किलवरती भर दिला पाहिजे, सॉफ्ट स्किलवरती. जर का त्याचं फ्रेशरचं नॉलेज कमी पाहिलं जातं, सॉफ्ट स्किल जास्त पाहिलं जाते. कारण IT इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर IT इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त बाहेरचे क्लायंट आहेत, बरोबर आहे. सो बाहेरचे क्लायंट असल्यामुळे त्यांना इंग्लिश कम्युनिकेशन जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मराठी मुलांनी कधी इंग्लिश कम्युनिकेशनवरती जास्त फोकस दिलेलं नसतं, ठीक आहे. सो IT इंडस्ट्रीमध्ये जर का सॉफ्ट स्किलवरती जास्त, आणि सॉफ्ट स्किल म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन नाहीये, सॉफ्ट स्किलमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात की तुम्ही गुड मॅनर्स मध्ये बोलले पाहिजे, पोलाइटली बोलले पाहिजे, आय टू आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी सॉफ्ट स्किल मध्ये येतात. सॉफ्ट स्किल जर का चांगला असेल तर IT मध्ये नक्कीच मुलांना शॉर्टलिस्टिंगसाठी इश्यू येणार नाही. स्किल तर सेकंडरी लेवल आहे, प्रायमरी लेवल पण म्हणता येईल, पण सोबतच तुम्हाला सॉफ्ट स्किल पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. राईट. तुमच्यापेक्षा जर सपोज कुणाला जास्त एज जरी असेल बट त्याच्यापेक्षा तुम्ही जर बेटर प्रेझेंट करू शकले तर तुम्ही यू आर बेटर. तुम्ही सिलेक्ट. ओके, बरं, आपण IT इंडस्ट्रीमध्ये भरपूर कोर्सेस बघतो, लाईक सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, डेटा सायन्स आहे, फुल स्टॅक वगैरे, हे कोर्सेस आहेत. आता एवढ्यापैकी किंवा याच्यापेक्षा जास्त जे पण असतील यांच्यापैकी नेमका कोणता कोर्स हा ट्रेंडिंग मध्ये आहे किंवा कोणती स्किल ही ट्रेंडिंग मध्ये आहे IT इंडस्ट्रीमध्ये. ओके, IT इंडस्ट्रीमध्ये जर का ट्रेंडिंग स्किल जर का म्हणायचं झालं किंवा कुठला कोर्स मोस्ट डिमांडिंग चालू आहे, तर हा कोर्स मुळात डिमांडिंग कोर्स असं पर्टिक्युलरली कुठला कोर्स सांगता नाही येणार. फॉर एक्झाम्पल कुठल्या मुलासाठी कुठला कोर्स डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल कोणी जर का माझ्याकडे BA BCom आलं, राईट, आणि BA BCom नी मला जर का विचारलं की कुठला कोर्स ट्रेंडिंग आहे किंवा कुठला कोर्स सध्या टॉपला चाललाय, तर त्या मुलासाठी हे जाणणं इम्पॉर्टंट नाही. त्या मुलासाठी हे जाणणं इम्पॉर्टंट आहे की तो कुठल्या फील्डमध्ये प्लेस होऊ शकतो लवकर, त्याला कुठल्या फील्डमध्ये जास्त स्कोप आहे, राईट. सो BA BCom आला तर त्याला नक्कीच मॅनेजमेंट स्किल रिलेटेड, जसे की सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट, IT असेट मॅनेजमेंट, हार्डवेअर असेट मॅनेजमेंट किंवा KPO वगैरे या फील्डसाठी त्यांना जाता येईल आणि इथे पण सेम पॅकेजेस असतात, बरोबर आहे. आणि जर का समजा नॉन टेक्निकल डिग्री म्हणजे जस्ट मी BA BCom किंवा अदर दॅन डिग्री समजतो, मेकॅनिकल किंवा बाकी डिग्री नॉन टेक्निकल डिग्री नाहीये, राईट. सो जर का फॉर एक्झाम्पल कोणी नॉन टेक्निकल डिग्री आलं BA BCom, तर त्यांनी
ना की डेटा सायन्सला अल्टरनेटिव्ह कुठले कोर्स डिमांडिंग आहेत, जसं की मी आता बोललो, तर त्या कोर्सेसचं पण स्टडी केलं पाहिजे, ना की फक्त डेटा सायन्स, कारण तिथे त्यांना थोडंसं स्ट्रगल जाऊ शकतं. आणि जर का इंजिनिअरिंग स्टुडंट आला आपल्याकडे, राईट, आणि इंजिनिअरिंग स्टुडंटने विचारलं की कुठला डिमांडिंग, आणि त्याचं जर का बॅकग्राऊंड थोडं कोडिंग रिलेटेड असेल किंवा त्याचा इंटरेस्ट असेल, झिरो नॉलेज असेल पण इंटरेस्ट असेल, तर त्यांनी डेटा सायन्सला जायला पाहिजे. सध्या जास्त डिमांडिंग फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट किंवा टेक्निकल स्टुडंटला जर म्हटलं तर डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट आहे आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग पण आहे, बरोबर आहे, आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट पण आहे. पण जर का नॉन टेक्निकल डिग्री असेल तर बिलकुल तुम्ही दुसरे पण कोर्सेस आहेत, जसं की मी आता बोललो सॅम किंवा हार्डवेअर असेट मॅनेजमेंट, आयटी असेट मॅनेजमेंट, केपीओ, या कोर्सेसची पण तुम्ही थोडीशी स्टडी करा. हे पण कोर्सेस मोस्ट डिमांडिंग कोर्सेस आहेत. बरं, असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना कोडिंगच करा वाटत नाही. ओके, तर अशा लोकांसाठी काही आयटी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काही स्कोप आहे का, किंवा त्यांच्यासाठी काही जागा आहे का आयटी इंडस्ट्रीमध्ये? खूप स्कोप आहे. कोडिंग म्हणजे जस्ट कोडिंग म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि डेटा अनालिस्ट नाही, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा सायन्स. डेटा अनालिस्टसाठी एक पायथॉन थोडीशी कोडिंग लागते, राईट, आणि ऑटोमेशन टेस्टिंगसाठी पण कोडिंग लागते. सो फुल्ली कोडिंग म्हटलं तर फुल स्टॅक डेव्हलपमेंट, राईट, आणि हाफ कोडिंग म्हटलं तर डेटा सायन्स आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगकडे तुम्ही पाहू शकता. पण ज्याला बिलकुलच कोडिंग पाहिजेच नाही, राईट, सो त्यांनी कुठल्या कोर्सेसला जायचं, त्यांनाही सेम ऑपॉर्च्युनिटी आहे. 50% ऑपॉर्च्युनिटी जर का कोडिंगला असेल तर 50% ऑपॉर्च्युनिटी त्यांना ज्यांना कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाही त्यांच्यासाठी आहे. कशी? कारण इथे स्क्रम मास्टरचा रोल आहे, इथे बिझनेस अनालिस्टचा रोल आहे, इथे बीपीओ चालतात, इथे केपीओ चालतात, आणि ते खूप सारे डिजिग्नेशन आहेत, जेवढे की मी सांगू पण नाही शकत. तिथे सिनियर लेवलला गेलं तर तुम्ही डायरेक्टर पण होऊ शकता कंपनीचे विदाऊट कोडिंग, राईट. सो बिलकुल स्कोप आहे. विदाऊट कोडिंग आयटी मध्ये खूप जास्त स्कोप आहे. पण जर का कोडिंगचं नॉलेज तुम्हाला पाहिजे नसेल तर तुमच्याकडची सॉफ्ट स्किल अशी पाहिजे की कोडरपेक्षा तर जास्तच पाहिजे. ओके, कोडरपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट, ज्यांना कोडिंग करायची नाही किंवा ज्यांना कोडिंग करा वाटतच नाही त्यांना सुद्धा आयटी इंडस्ट्रीमध्ये जागा आहे. त्यांनी कम्युनिकेशन स्ट्रॉंग करा आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऍज अ फ्रेशर आपण कंपनीपर्यंत कसं रिच आउट करायचं, आणि विशेष म्हणजे तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्यांना शोकेस कसं करायचं? राईट. सो हे जे आहे हे खूप मुलांच्या डिफिकल्टी आहेत की कंपनीपर्यंत कसं रिच आउट करायचं, राईट. सो आपण काय करू शकतो, जर का फॉर एक्झाम्पल डेटा अनालिस्ट तुमचा कोर्स झाला असेल किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला डेटा अनालिस्टचं नॉलेज असेल किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग नॉलेज असेल किंवा डेव्हलपमेंट कुठलेही पकडा, राईट, तर कशाचंही तुम्हाला आयटी रिलेटेड नॉलेज असेल, टेक्निकल डिग्रीबद्दल आपण बोलतोय, सर कुठलंही नॉलेज असेल तर तुम्ही काय करू शकता, लिंक्डइनवरती प्रॉपर प्रोफाईल बनवू शकता, तिथे तुमचा पोर्टफोलिओ अपलोड करू शकता. लिंक्डइनवरती जर का तुमचा प्रॉपर पोर्टफोलिओ अप्लाय केला आणि तिथे जर का तुम्ही कनेक्ट केलं एचआरला, राईट, कनेक्टिव्हिटी वाढवा, तिथे प्रॉपर पोर्टफोलिओ क्रिएट करा आणि सेम लिंक्डइनची तुमची प्रोफाईल Naukri.com मध्ये अटॅच करा, राईट. आणि एक मोस्ट डिमांडिंग की मुंबईसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर करंट लोकेशन मुंबई पाहिजे, पुण्यासाठी अप्लाय करायचं असेल तर करंट लोकेशन पुणे पाहिजे, नोएडासाठी अप्लाय करायचं असेल तर करंट लोकेशन नोएडा पाहिजे. सो हे जर का तुम्ही प्रॉपर बनवलं, कारण काय आहे ना की लोकल स्टुडंटला कंपनी जास्त स्कोप देतात, जास्त त्यांना प्रिफेअर करतात, जास्त प्रेफरन्स असतो. सो नक्की तुम्ही जर का ह्या वेचा, आणि रिझ्यूम बिल्डिंग तुमची प्रॉपर पाहिजे. प्रॉपर रिझ्यूम बिल्डिंग कशी करायची की तुम्ही कधीच रिझ्यूम क्रिएट करत असताना एआयचा यूज नका करू, राईट. खूप सारे लोक म्हणतील की एआयने रिझ्यूम चेक करा किंवा ह्या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका, कारण एचआरला पण माहिती आहे ना, एचआरला माहिती आहे की हा रिझ्यूम एआयने बनवला, एआयला हायर करेल तर तुम्हाला काय हायर करेल, बरोबर आहे की नाही? एक्झॅक्टली, ChatGPT. हा, तर ChatGPT यूज नका करू. तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं असेल तुमचं कंटेंट तर तुम्ही यूज करू शकता, पण डायरेक्ट कंटेंटसाठी यूज नका करू. आणि नेक्स्ट आहे की तुम्ही Naukri.com वरती, आता आपण इंस्टाग्रामवरती जसं रील्स आपण स्क्रोल करतो तर आपल्याला इंटरेस्ट येतो जास्त पाहण्यासाठी किंवा अट्रॅक्टिव्ह रील्स आपण आयडेंटिफाय करतो. सेम त्या टाईपमध्ये Naukri.com मध्ये व्हिडिओ अपलोडचं एक ऑप्शन आलेलं आहे, राईट. सो व्हिडिओ जर का तुमचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ तुम्ही प्रॉपर अपलोड केला, याच्यावर पण तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करू शकता तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि या सगळ्या गोष्टी. सो फ्रेशर्सला जास्त ऍक्टिव्ह राहावं लागेल आणि फ्रेशर्स राहू शकतात जास्त ऍक्टिव्ह, राईट. सो या सगळ्या प्रोसेसचा जर का फॉलो केला पूर्ण प्रोसेसचा ग्राफ, तर नक्कीच तुम्हाला कॉल येतील ऍज अ फ्रेशर. बरं, आता आपला नेक्स्ट आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, खूप लोकांना कॉल्स येतात, ते इंटरव्ह्यूज वगैरे देतात, पण त्यांना रिजेक्शन खूप जास्त येतं, तर ह्या रिजेक्शनला हँडल कसं करायचं? राईट. सो रिजेक्शनला हँडल करायचं म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे, राईट. सो रिजेक्शन कोणत्या वेनी होतात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल यायलेत आणि तुमचे कॉल शेड्यूल होत नाहीत, हा वेगळा पार्ट आहे, राईट. आणि तुम्हाला कॉल यायले, शेड्यूल व्हायलेत आणि इंटरव्ह्यू क्रॅक होईना, बरोबर. सो आपण याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात. तुम्हाला जर का कॉल यायलेत आणि एचआर सेम क्वेश्चन विचारतोय, फॉर एक्झाम्पल 10 क्वेश्चन येतील जास्तीत जास्त, की एचआर सुरुवातीला विचारतो की तुमचं लोकेशन कुठलं, तुमचं करंट पॅकेज कुठलं, राईट. आणि त्यावरून तुम्हाला तो जज करतो आणि तो तुम्हाला राऊंड शेड्यूल करत नाही. म्हणजे तुम्हाला 10 कॉल आल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यातून शिकायला पाहिजे की बाबा आपल्याला
का शेड्यूल होईनात कॉल? तो टाइमपाससाठी कॉल करत नाही आपल्याला, बरोबर. राईट. सो एक्झॅक्टली त्याचे आन्सर जे आहेत ते तुम्ही फाइंड आउट करा. आयटी मध्ये जे लोक आहेत, मेंटर्स आहेत तुमचे, त्यांना कनेक्ट करा आणि आन्सर फाइंड आउट करा, तर तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल होईल. इंटरव्ह्यू शेड्यूल झाल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता, टेक्निकल क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता इंटरव्ह्यू मध्ये, बरोबर आहे. फर्स्ट राऊंड टेक्निकल असतो. टेक्निकल राऊंड ऑब्विसली तुमचे 4 to 5 इंटरव्ह्यू जे फेल जाणार हे गृहीत धरून चला, कारण ते तुम्ही शिकण्यासाठी द्या, राईट. आणि त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजरमध्ये जाताय, मॅनेजरमध्ये फेल होताय, तर नेक्स्ट 4 to 5 मॅनेजर राऊंड पकडा, बरोबर. सो असे 10 राऊंड जर का तुम्ही फेल होताय, तर 11th राऊंड तुमचा पास व्हायलाच पाहिजे, जर का हे मागच्या 10 क्वेश्चन्स वरतून 10 इंटरव्ह्यू मधून जर का तुम्ही लर्न करत असाल तर, राईट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पास व्हायलाच पाहिजे, राईट. असं व्हायला पाहिजे असं म्हणतात. काही मुलं माझ्याकडे आले जे की 30 इंटरव्ह्यू देत आहेत आणि त्यानंतर त्यांनी 17 LP 18 LP चं पॅकेज घेतलं, बरोबर. सो बिलकुल तुम्हाला रिजेक्शन होणार. आयटी मध्ये ती कॉमन गोष्ट आहे, कारण तुम्ही ज्या फील्डमध्ये इंटरव्ह्यू द्यायले त्याचं समोरच्याला पण तेवढंच नॉलेज पाहिजे, बरोबर आहे. कारण तुम्ही फ्रेशर म्हणून इंटरव्ह्यू द्यायले आणि समोरचा काय करतोय, तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणून ग्रेड धरतोय, राईट. कारण त्याला रिअल टाइम नॉलेज आहे, थेरॉटिकल नॉलेज नाहीये, तो विसरून गेला थेरॉटिकल नॉलेज. सो ग्रेड धरा. जेव्हा रिजेक्शन होईल, समोरच्याला नॉलेज नाही, आपल्याला नॉलेज आहे. आणि पॉझिटिव्हली पकडा आणि निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या लर्न करा, बरोबर. आणि रिजेक्शन तुम्ही 10 किंवा 15 रिजेक्शनला घाबरताय, बरोबर. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की आयटी कंपनीज किती आहेत? आयटी कंपनीज 10,000 प्लस आहेत, बरोबर आहे. सो 10,000 प्लस तुम्ही पर इयर ऍप्लिकेशन देऊ शकता. आपण असं पकडूयात की त्याच्यामध्ये 20% कंपनीमध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतात किंवा रिक्वायरमेंट आहे, तरी पण 2,000 कंपनीज आहेत. 2,000 ऍप्लिकेशन देईपर्यंत तुम्ही वाट पहा, कारण आयटी शिवाय पर्याय नाही, बरोबर. गव्हर्नमेंटमध्ये सध्या जॉब निघत नाहीयेत आणि बाकी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 10 आणि 15 हजारावर काम करायचं नसेल तर आयटी मध्ये पेशन्स ठेवा आणि इंटरव्ह्यू देत चला. आणि इंटरव्ह्यू मधून जर का तुम्हाला खूपच जास्त डिफिकल्टी आली तर एक मेंटर पकडा, मेंटरच्या गायडन्सने चला, राईट. पण रिजेक्शनला घाबरायचं काहीच कारण नाही, राईट. म्हणजे रिजेक्शनला न घाबरता आपल्याला आलेल्या रिजेक्शन मधून शिकणं महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे अटेम्प्ट अनलिमिटेड आहे. बरं, आता मी रिसेंटली एक इन्स्टावरती रील बघितली, ज्यामध्ये ते लोक क्लेम करत होते की त्यांच्याकडे असा कोर्स आहे ज्यांच्याकडे डिग्री सुद्धा नाही, ते लोक सुद्धा आयटी इंडस्ट्रीमध्ये इझिली जॉब करू शकतात. तर हे कितपर्यंत खरं आहे? ओके. सो इंस्टाग्रामवरती खूप साऱ्या मुलांनी पण मला कनेक्ट केलं या टॉपिकवरती की सर डिग्रीची गरज नाही या कोर्सला आणि तुम्ही तर म्हणताय डिग्री गरजेची आहे, बरोबर. मी म्हटलं पाहिलं कुठं तुम्ही? ते म्हटले की मी युट्यूबवरती पाहिलं, इंस्टाग्रामवरती पाहिलं, जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, बरोबर. सो ऑब्विसली जे डिग्री नाहीये ते आयटी मध्ये येऊ शकतात, याच्यामध्ये काही डाऊट नाही. पण जर का तुम्ही म्हणत असाल की डिग्री नाहीये, तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये याल, डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट, तर हे शक्यच नाहीये, बरोबर. आयटी इंडस्ट्रीमध्ये मी तरी आजपर्यंत माझ्या एक्सपिरियन्समध्ये आजपर्यंत मी अशी एकही जॉब पाहिली नाही जी की टेक्निकल आहे आणि डिग्री नसताना त्यांना हायरिंग करतायत त्या जॉबवरती. सो हे टोटली तथ्य नाही याच्यामध्ये, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, राईट. कुठली जर का हायरिंग करत असेल तर आम्हाला पण सांगा, सो आम्ही मुलांना सांगू, राईट. आणि जर का डिग्री नसताना कसं आयटी मध्ये स्विच करायचं, बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की केपीओ नावाचा. केपीओ म्हणजे नॉलेज ट्रान्सफर क्लायंटला, बरोबर आहे. सो फॉर एक्झाम्पल मी काय करतोय की एसबीआयचं फॉर एक्झाम्पल मी XYZ सॉफ्टवेअर बनवतोय, बरोबर आहे. सॉफ्टवेअर बनवल्याच्या नंतर ते क्लायंटला विकतो. त्याच्यामध्ये क्लायंटला यूज करण्यासाठी खूप साऱ्या डिफिकल्टी येतात, बरोबर आहे, राईट. सो क्लायंट केपीओला कनेक्ट करतो, कंपनीच्या ऑफिशियल केपीओला, आणि तो त्याला सोल्युशन सांगतो की सॉफ्टवेअर कसं यूज करायचं. ह्या ज्या डिजिग्नेशन आहे यावरती विदाऊट हॅव्हिंग डिग्री तुम्ही जॉईन करू शकता, बरोबर आहे. आणि जर का त्यामध्ये पण प्रमोट व्हायचं असेल तर डिग्री लागेलच, तुम्ही जॉईन करा आणि सोबत डिग्री करा. पण मुळात टेक्निकल जॉब साठी तुम्हाला नक्कीच डिग्री असणं आवश्यक आहे. आणि यांनी काय व्हायलंय ना, फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामवरती जे 20-20 लाख घालून, राईट, मोठमोठ्या कॉलेजेसला जे डिग्री करतायत ते म्हणतात की डायरेक्टली जॉब भेटते, राईट. सो असं काही नाहीये, सगळ्यांची जॉब सिक्युअर आहे. आणि जर का डिग्री नसणाऱ्यांना जर जॉब पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही काय करा, एक स्ट्रॉंग सॉफ्ट स्किल डेव्हलप करा. जसं मी सांगितलं तुम्हाला केपीओ रिगार्डिंग, तशा खूप साऱ्या स्किल आहेत, राईट. आणि सोबत डिग्री करा. सो डिग्री इज मस्ट, राईट. आपण डेटा पाहतो गुगलचा, पण फायरिंग पण तेवढीच पाहतो, राईट, की गुगलमध्ये 40% डिग्री नसणार आहे पण फायरिंग वगैरे. सो डिग्री मस्ट आहे. तुम्ही जॉब जॉईन करत डिग्री पण करा. म्हणजे मुळात मार्केटमध्ये असे भरपूर लोक आहेत, ते काही लोक रील्स बनवतात, काही ऍड्स वगैरे रन करतात आणि ते हे प्रॉपरली मेन्शन करून देतात की
डिग्री नसली तरी पण आपण जॉब आयटी मध्ये घेऊ शकतो वगैरे वगैरे. पण मुळात आयटीत जॉब करायचा असेल तर डिग्रीची गरज आहे समजा. येस तुम्ही एखाद्या HR ला मेल करू शकता, त्यांच्यासोबत इन्क्वायरी करू शकता म्हणजे फॉर पर्टिक्युलरली. राईट. तर आता आपण बघतोय की जवळपास सर्वच इंडस्ट्रीमध्ये AI इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. राईट. तसं आता जो आपला आयटी इंडस्ट्री त्याच्यामध्ये पण AI आलेला आहे. तर ह्या AI मुळे जॉब जाऊ शकतं का, किंवा हा AI माणसांना रिप्लेस करू शकतो का? राईट. सो हा खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि यावरती खूप मोठ्या मोठ्या बिझनेसमॅननी पण स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे. जसं की इन्फोसिसचे CEO, तर त्यांनी पण स्वतःचं मत व्यक्त केलं की कधीच नाही. राईट. आणि खूप जे मोठे मोठे फाउंडर आहेत त्यांनी पण स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की AI कधीच रिप्लेस करू शकत नाही. आणि ही गोष्ट कशी झाली की जेव्हा कॅल्क्युलेटर आलं होतं, बरोबर. सो कॅल्क्युलेटर आल्याच्या नंतर अकाउंटंटला वाटलं की आमची जॉब जाणार. राईट. तसं आता टेक्निकल वाले करतात. ठीक आहे. सो कधीच AI रिप्लेस करू शकत नाही. तर मग AI काय करू शकतो? AI तुम्हाला सपोर्ट करू शकतो. कसा? फॉर एक्झाम्पल तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात. राईट. सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात तर तुम्ही कोड जर का ChatGPTला विचारून घेताय तर त्याला कन्स्ट्रक्ट कसं वेल मॅनरनी करू शकता. सो तुम्ही जास्त वेळ फंक्शनॅलिटीवरती आणि त्याला ऑर्गनाईज करण्यासाठी घालू शकता. राईट. सो ह्युमन त्याला जास्त मॅनेजमेंट करण्यासाठी, त्या कोडचं मॅनेजमेंट करण्यासाठी त्याचा जो टाइम आहे तो इन्व्हेस्ट करू शकतो. आणि अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं सॉफ्टवेअर टेस्टिंग. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये दोन टर्म आहेत, मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग. आजपर्यंत ऑटोमेशन टेस्टिंग असा टर्म आहे, एकदा जर का तुम्ही स्क्रिप्ट लिहिली तर ती ऑटोमेट करून तुम्ही रिपीटिव्हली सॉफ्टवेअर चेक करू शकता. म्हणजे ऑब्व्हियसली सेकंड टाइम मॅन्युअलची म्हणजे टेस्टरची गरज नाही. पण असं कधीच नाही झालं, कारण क्लायंटच्या रिक्वायरमेंट फक्त मॅन्युअली ह्युमन चेक करू शकतो. बरोबर आहे. सो मॅन्युअल टेस्टरचे 70% जॉब एक्झिस्ट आहे आज पण IT मध्ये. सो मॅन्युअल टेस्टरला किंवा टेस्टिंगला कधीच AI रिप्लेस करू शकत नाही. आणि सेकंड आहे थिंग की सिक्युरिटी. सिक्युरिटी अशी गोष्ट आहे की ती खूप इम्पॉर्टंट आहे IT सेक्टरमध्ये, डेटा सिक्युरिटी. सो डेटा सिक्युरिटीसाठी सगळ्या गोष्टी ऑटोमेट करणं किंवा AIचा यूज करून करणं ह्या गोष्टी होणारच नाहीत. सो एक स्टुडंटनी मला फोन केला होता, एम्प्लॉईनी, की त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये ChatGPT यूज करू शकत नाहीत ते. त्यांच्या क्लायंटचं नाव आपण इथे डिस्कस नाही करणार, पण ChatGPT यूज नाही करतात त्यांच्या ऑफिशियल लॅपटॉपवरती. सो का? कारण ChatGPT डेटा फॅच करते. बरोबर. सो ओपन टूल असल्यामुळे. सो AI कधीच ह्युमनची जॉब रिप्लेस नाही करू शकत. त्याला काही जणांची जॉब रिप्लेस करेल, जसं की कंटेंट क्रिएटर किंवा ह्या गोष्टी. त्यांना पण रिप्लेस करणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण एक लाईन लिहिण्यासाठी ते लाखो रुपये चार्ज करतात. बरोबर आहे. सो एक मार्केटिंग लाईन लिहिण्यासाठी. सो आपण नाहीच म्हणू शकत की कोणाची जॉब रिप्लेस करते. एक्झॅक्टली. म्हणजे बऱ्याच कंपन्यांमध्ये ह्या गोष्टी मुळात रेस्ट्रिक्ट केलेल्या आहेत. रिस्ट्रिक्ट केलेले, फुल्ली रिस्ट्रिक्टेड. तर जवळपास सर्वांच्याच मनातला क्वेश्चन असा की कंपनीमधला डे वन कसा असतो, तिथलं एन्व्हायरमेंट कसं असतं, कोणत्या कोणत्या गोष्टी कशा असतात? IT मध्ये पहिला दिवस हा खूप कॉमन क्वेश्चन आहे, खूप साऱ्या मुलांचा आहे की IT मध्ये पहिला दिवस कसा असतो. आणि IT कल्चर थोडंफार आपण डिस्कस करूया त्यामध्ये. राईट. सो जर का तुम्ही डायरेक्टली सेमी इंग्लिश स्कूलमधून असाल किंवा इंग्लिश स्कूलमधून नसाल तर हा खूप मोठा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की IT मध्ये इंटर कसं करायचं. राईट. सो तुम्ही फर्स्ट डेला गेल्याच्या नंतर तुमच्याकडे कॉलेजचे डॉक्युमेंटेशन असतात, पॅन कार्ड, आधार कार्ड, हे जे बेसिक डॉक्युमेंटेशन आहे, तो डॉक्युमेंटेशन घेण्यापुरता HR तुमच्या समोर येतो. कारण काही मुलं खूप HR ला भितात. राईट. सो ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेशन जे आहेत तर ते चेक करतो, क्लास सर्टिफिकेट असतील तर तो चेक करतो, ओव्हरव्ह्यू करतो. आणि त्यानंतर तुम्ही काय करता, प्रोजेक्टला ऑनबोर्डिंग करता. प्रोजेक्टला ऑनबोर्डिंग केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी सगळे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलतील. राईट. पण तुम्हाला नंतर कळेल की हा लातूरचा आहे. राईट. हा नगरचा आहे. बरोबर आहे. सो हे जर कळलं आणि हा पंजाबचा आहे असं जरी असेल तर हिंदी तर कॉमन आहे. राईट. सो फर्स्ट डेला थोडंफार तुम्हाला इंट्रोडक्शन वगैरे इंग्लिशमध्ये द्यावं लागेल. नंतर तुम्ही बिलकुल तिथे मराठी हिंदीमध्ये बोलू शकता. राईट. आणि त्यानंतर तुमचा जर का क्लायंट कॉल असेल आणि क्लायंट बाहेरचा असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. राईट. आणि इंग्लिश किती बोलावी लागते? बरोबर. येस, आय विल कम्प्लीट दिस, आय हॅव डन दिस. बरोबर आहे. एवढं इंग्लिश तर येतच. राईट. आणि जर का कम्युनिकेशन, तिकडचं कम्युनिकेशन समजत नसेल, UK लँग्वेज समजत नसेल तर आपल्याकडे एक प्रॉम्प्ट आहे. राईट. कॅप्शन स्टार्टचं. कॅप्शन जर सुरू केले तर त्यांची इंग्लिश समजते आपल्याला. काही वेळा ते डिफिकल्ट जातं, पण इंग्लिशमध्ये डेली स्टँडअप जर सोडली तर IT इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश बोलायची गरज नसते मध्ये गेल्याच्या नंतर, कारण मॅनेजर मराठी असतात, वर्क कल्चर हिंदी असतं. सो एवढं काहीच इश्यू नाही आहे. आणि फर्स्ट डेला तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांचं मीटअप करतील, प्रोजेक्टचे जे काय आहे ते हँडओव्हर करतील. प्रोजेक्ट स्टार्ट केल्याच्या नंतर तुम्ही फ्रेशर असाल का 10 वर्ष एक्सपिरियन्स असाल, तुम्हाला KT नावाचा प्रकार आहे. राईट. KT म्हणजे नॉलेज ट्रान्सफर. तुमचा जेव्हा प्रोजेक्ट चेंज होतो किंवा तुम्ही कंपनी चेंज करताय, इव्हन तुमचा एक्सपिरियन्स 15 वर्ष जरी असेल तर तुम्हाला ते नॉलेज ट्रान्सफर करतात त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा. फॉर एक्झाम्पल मी डेव्हलपर आहे पण मला तुमच्या प्रोजेक्टचा काय माहिती ना. राईट. सो तुम्हाला नॉलेज ट्रान्सफर देतात. नॉलेज ट्रान्सफरमध्ये तुम्हाला एक पर्सन असाइन होतो टीममधला.
तो पर्सन तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन देतो, राईट. आणि तुम्हाला मेंटर पण असाइन होतो, सो तुम्ही त्या मेंटरला पण कनेक्ट करू शकता. तुम्हाला इव्हन टाइम शीट कशी फिलअप करायची, राईट, किंवा तुम्ही इन्स्टॉलेशन तर तुमचं पूर्ण IT सपोर्ट करून देतं. टाइम शीट किंवा यूज कसे करायचे सोपे ऍप्लिकेशन यापासून तुम्हाला ते मेंटर सपोर्ट करतात. सो बिलकुल तुम्ही निवांत राहा, कशाला भिवू नका, आणि पहिला दिवस तुमचा मजेत जाईल. आणि पहिला दिवस तुम्ही कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्ही आमच्यासोबत शेअर पण करू शकता. So, आपण ते करू Exactly. शकतो, राईट. बरं, आता जॉबसाठी प्रिपरेशन करत असताना अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण करायलाच पाहिजे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या नक्की टाळायलाच पाहिजे? राईट. सो जॉब प्रिपरेशन करत असताना खूपच इम्पॉर्टंट, जॉब प्रिपरेशन काय कुठलंही काम करत असताना पहिले तर आपण जॉब प्रिपरेशन टार्गेट करूया. सो जॉब प्रिपरेशन करत असताना आता सध्या ट्रेडिंगला काय चाललंय, कुठलं ऍप्लिकेशन चाललंय, इंस्टाग्राम पकडूयात, बरोबर आहे. इंस्टाग्राम वाईट नाही, इंस्टाग्राम लर्निंग प्लॅटफॉर्म पण पकडू शकतो आपण, बरोबर. सो इंस्टाग्रामवरती एक कुठलंही ऍप्लिकेशन जर का आपण इन्स्टॉल करतोय चांगलं ऍप्लिकेशन, तर त्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस पण देतो, जे की आपल्याला माहिती नाही की आपण ते टॅब ऑन करतोय. सो ऍक्टिव्ह व्हॉइस केल्याच्या नंतर आपण ज्या आजूबाजूला बोलतोय तर ते इंस्टाग्राम फॅच करतं आणि इंस्टाग्राम त्याच रील आपल्याला दाखवतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की सध्या IT मध्ये जॉबच नाहीयेत, ओपनिंग नाहीयेत, तर काय करायचं, बरोबर. सो इंस्टाग्राम त्याच लोकांच्या रील दाखवतं जे निगेटिव्ह स्प्रेडिंग करतात, बरोबर आहे. आणि मी जर बोलतोय की अरे यार मला कालच माझ्या मित्राला कालच खूप मोठी अपॉर्च्युनिटी भेटली, मी पण अपॉर्च्युनिटी चांगली पाहतोय, बरोबर, तर तुम्हाला त्याच लोकांच्या रील दाखवल्या जाते की जे की पॉझिटिव्ह बोलताय, बरोबर. सो फर्स्ट ऍक्शन प्रिपरेशन करत असताना पॉझिटिव्ह राहा, मोटिवेट राहा, राईट. आणि सेकंड आहे की तुम्ही प्रिपरेशन करत असताना हे लर्निंग प्लॅटफॉर्म जे आहेत यांचं पॉझिटिव्हच यूज करा, निगेटिव्ह जे बोलतायत त्यांना टोटलीच अवॉइड करा, राईट. फर्स्ट पार्ट आहे. आणि सेकंड पार्ट आहे की तुम्हाला एक जॉब पाहिजे. IT मध्ये लाखो जॉब्स आहेत, बरोबर आहे. सो एक जॉब पाहिजे, एक जॉबला टार्गेट करा, तुमच्याकडे ऑप्शन नाही आता, राईट. तुम्हाला MPSC UPSC ला जायचं, तुम्ही एकच ऑप्शन येते आणि त्याच्यामध्ये याच्यापेक्षा 1000 पटीनं कॉम्पिटिशन आहे, 1000 पटीनं रिजेक्शन आहे, राईट. खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला हे टॅकल होईना तर तिकडे तर जायचा प्रश्नच येत नाही, बरोबर. सो तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये यायचे, तुम्ही डिसिजन घेतले तर तुम्ही निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि डायरेक्टली प्रिपरेशनवरती फोकस करा. प्रिपरेशन किती बेस्ट वेनी करू शकतो, किती साईट्स वरतून करू शकतो, तर ह्या गोष्टीच लक्षात राहू द्या.